हे सगळं अर्धवट राहून गेलं तर नाही ना. हे पुढचं आयुष्य ना मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकणार. खूप त्रास मिळतो आहे मला. एवढं सगळं मिळवलं ना माझे हात त्याला रित्याच राहतील रे. आपण काहीच झालं नाही पाहिजे. आपण जगले पाहिजे. खूप खूप जगले पाहिजे. आमच्यापेक्षा जास्त जगले पाहिजे. भाऊ दादासाहेब लय जगणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो तुम्ही एकटे नाही आता. मी सोबत आहे तुमच्या. ते बरे होणार. हो आपण बरं करू की त्यांना. आणि भाऊ तुम्हाला दादासाहेबांचं प्रेम नक्की मिळणार याची खात्री आहे मला. खरंच खरंच. अशी कडकडून मिठी मारायची रे एकदा. भाऊ हे बघा हे एक बिल आहे आणि इकडचं एक बिल आहे. चेक केलं? होय ठीक. हा सावकाश. अहो तुम्ही बाहेर कशाला आला? आताच आराम करायचा ना. अहो फुईजी मी नकोच म्हणत होते पण माझं ऐकतील तर ना. मला म्हणाले मला कंटाळा आलाय बाहेर घेऊन चल. मग त्यांच्या हाताला धरून बाहेर घेऊन आले तेव्हा कुठं चेहऱ्यावरची कळी खुललीये. अगं ते लाख म्हणतील पण त्यांना झेपायला पाहिजे ना. का नाही झेपणार फुईजी? अहो आपले दादासाहेब स्ट्रॉंग आहेत आणि असं पण डॉक्टरांनी त्यांना थोडं थोडं चालायला सांगितलंय. आई दादासाहेबांनी एकाच ठिकाणी बसून राहणं त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. त्यांनी थोडं चाललं पाहिजे. आलं द्या ना. तू म्हणतोयस तर ठीक आहे. परत माझ्या जीवाला घोर नको म्हणून म्हणते. चला दादासाहेब आपण चालूया. सावकाश. कृष्णा मामांजींना पहिल्यासारखं हट्टकट्ट लवकरच करणार. किती मनापासून काळजी घेते त्यांची. राय कृष्णा जोपर्यंत दादासाहेबांबरोबर आहे ना तोपर्यंत आपल्याला दादासाहेबांची काळजी करायचं कारणच नाही. चला आपल्याला कारखान्यात गेलं पाहिजे. बरीच कामं पेंडिंग आहे. हा चल चल. कृष्णा डबा. हा तुमच्या दोघांचे मी डबे तिकडे किचनच्या टेबलावर ठेवलेत. हिच्यासारखं प्रत्येक आघाडीवर काम करता आलं पाहिजे. खरंय कृष्णाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. चला येतो. राय द्या पहिला आपल्याकडे. मी डबे घेऊन ये. हो. चला येतो. राया तुला कृष्णासारखी बायको शोधूनही सापडली नसती. नशिबाने माझा मुलगा. हे बघा मी तुमच्यासाठी दूध घेऊन आलीये. हे दादासाहेब. अगं बाई झोप लागली वाटतं. नको मोडायला. दूध आणि गोळ्या नंतरच देते. दादासाहेब अहो काय हो हे काय करताय? मला माफ कर पोरी. मी माझ्या जुन्या विचारांना चिकटून राहून तुझ्यासारख्या चांगल्या मनाच्या साध्या आणि संस्कारी मुलीला खूप त्रास दिला. तुला सतत अपमानित केलं, घराबाहेर काढलं, पण आज तुझ्याचमुळे माझा जीव वाचला. दादासाहेब अहो मी माझं फक्त कर्तव्य केलं. तुम्ही या बरं. इकडे बसा. मी तुझ्याशी एवढा चुकीचा वागलो. माझा खूप राग आला असेल ना तुला? अजिबात नाही.
अहो तुम्ही मोठे आहात आणि तुम्हाला अधिकार आहे आम्ही चुकलो की आमचे कान धरायचा. आणि माझ्या मनात तुमच्याविषयी जरा बी राग नाहीये. तुमच्या पिढीतलं आणि माझ्या पिढीतलं विचारांचं अंतर मी मान्य केलं होतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या गेल्या. आणि हो, माझ्या मनात तुमच्याविषयी कसलाच द्वेष निर्माण नाही झाला. त्यामुळे असं माफी मागून मला लाजवू नका. ही माफी मी माझ्यासाठी मागतोय पोरी. तुला मी त्रास दिला ही गोष्ट मला आयुष्यभर छळत राहील. एवढ्या चांगल्या मुलीशी मी तितकाच वाईट व्यवहार केला ही गोष्ट माझ्या मनाला सतत खात राहील. आणि मला या सगळ्यातून मुक्तता हवी. मला कायम तुझा अपराधी म्हणून जगायचं नाहीये. म्हणून मी माफी मागतोय कृष्णा. तू मला माफ केलंस ना तर माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटेल मला. तसं असेल तर मी माफ केलं तुम्हाला, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? मला आशीर्वाद द्या. सुखी राहा पोरी. जगातली सगळी सुख तुला मिळू देत. हाय का आता मी तुमच्याशी काय दोघींशी बोलत बसले. मला सांगा काय काय करायचं राहिलंय. मी तुम्हाला मदत करायला आली आहे. आत्या, मी आणि कृष्णा आहे ना, आम्ही दोघे करतोय. तुम्ही मामांजींच्या तिथे जाऊन बसा. हा ना पुय्याची, आम्हाला आमचं काम करू दे. तुम्ही तुमचं काम करा. जावा दादासाहेबांसोबत मस्त गप्पा मारत बसा. अगं पण पुय्याची जावा म्हणलं ना. बरं बाई जाते. तुम्ही काय ऐकणार नाही. कृष्णा, तू म्हणालीस ना तसंच हे स्वयंपाकघर बघ आज खूप दिवसांनी हसत खेळतं झालंय. ही सगळी तुझी किमया आहे. तू जर मामांजींना वेळेवर हॉस्पिटलला नेलं नसतंस ना तर आज काहीतरी वेगळाच दिस बघायला मिळाला असता. अहो आत्या, की तुम्हाला सांगितलं ना मी काहीच असं वेगळं केलेलं नाही. पण तुम्ही बघा यापुढे आपलं घर कसं एकत्र आणि आनंदात राहते ते. असंच होऊ देत बघ. या घराला कुणाची नजर नको लागू देत. हळू बसा इथं. कस काय वाटते तब्येत? एकदम ठणठणीत. अरे बापरे, म्हणजे आता आपल्याला घाबरून राहायला पाहिजे. म्हणजे आता ते आपल्यावर ओरडायला मोकळे ना. हा हो, त्याचं काय ऐकू नका. चला गोळ्या खाऊन घ्या बघू. धरा गोळ्या खा बघू. कृष्णा, रंजना, नाश्ता तयार झाला असेल तर घेऊन या. दादासाहेब आलेत. हो, आलो आलो. कशी आहे तब्येत? ठीक आहे. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, मी नक्की करेन. घरच्या माणसांकडे अशी मदत मागायची नसते. प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून गोष्टी करायच्या असतात. शिका जरा कृष्णाकडून. हे घ्या सगळ्यांसाठी गरम गरम नाश्ता. फुयेची या तुम्ही बसा. एवढ्या लगेच एवढं बरं झालंय म्हातारं की लगेच नाश्ता कराय रूम मधनं बाहेर आलं. आता परत ह्यानं जुना इशाई काढून तोंड टाकायनं ग म्हणजे झालं. कृष्णा थांब, मी देते समध्यासनी. रंजना अगं किस्ता उशीर केलास. हा आता काय पहिल्यासारखं आहे का सांग बरं. आता आपल्या घरात आजारी माणूस आहे, त्यासनी गोळ्या औषधं घ्यायची म्हणल्यावर नाश्ता येळत नको वय द्यायला. मामांजी ही घ्या, पोटभर नाश्ता करून घ्या. तुम्हाला गोळ्या औषधं खायची असतील ना. तुम्हाला खीर पी आवडती ना म्हणून खीर केली. अरे देवा, मी सरलीच की तुम्ही आजारी आहे ती. थांबा मीच चारती तुम्हाला.
काय चाललंय हे? कळत नाही का तुम्हाला? मी तुमच्याशी बोलत नाहीये, दुर्लक्ष करतोय तुमच्याकडे, तरीही का माझ्या पुढे पुढे करताय? मामांजी ती मी तुम्ही कितीही पुढे पुढे केलं ना तरी मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही, म्हणजे नाही. लांब राहा माझ्यापासून. पुढे पुढे करणारी माणसं मला बिलकुल आवडत नाहीत. तर मी आधीच लपून छपून आली, परत कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम व्हायचा. हे बघा, मी काय सांगते ना ती जरा ध्यान देऊन ऐका. ह्या इदा त्यांनी आजपातूर आपल्यावर जी काय अन्याय केलाय त्याची परतफेड करायची वेळ आली आता. येत्या 2 दिवसात संत विनोबाची यात्रा आहे. अरे वा, यात्रा म्हणजे मजा येणार. अंतरा काय झालं तरी यावेळेस आकाश पाण्यात बसायचं म्हणजे बसायचंच, संपला विषय. अरे इथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय र? मी काय सांगते ना त्याच्याकडे नीट ध्यान दे, नाहीतर आता मध्ये काय बोलला ना फटकच देईन बघ. ही यात्रा म्हणजे काय साधी सुधी यात्रा नसत्या, लय मोठी यात्रा असत्या. ह्या यात्रेला लय लांबनं लोक येत्या ती. आणि यात्रेला इथं त्यांच्या कारखान्यातनं भंडारा द्यायची परंपरा आहे. ह्या टायमाला बी तो भंडारा जाणार. पर दर टायमाला इथं त्यासनी जी काय मान सन्मान मिळतोय ना तो समजा ह्या टायमाला धुळीला मिळणार. मम्मी धुळीला मिळणार म्हणजे नक्की काय होणार? तुला भविष्य कळतं की काय? अरे भविष्य बघायचं नसतं, भविष्य घडवायचं असतं. आणि त्यासाठी तुम्ही 2 जण आता तयार राहा. उद्यापासून कारखान्यात कामं करायची तुमची वेळ आहे. तुम्ही कारखान्यातनं डाव मांडा, मी घरातनं डाव मांडते. अगं मम्मी, अगं घरात एवढं सगळं घडलं असताना मला ना अंतराला कारखान्यात कशाला कामाला ठेवतील ती? हो ना, त्यांना तर आधीच आपल्या सगळ्यांवर संशय आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्हाला कारखान्यात पाठवायची जबाबदारी माझी. कारखान्यातनं तुम्ही दोघांनी असा काय डाव टाकायचा की इदा त्यासनी ही यात्रा कायमची ध्यानात राहिली पाहिजे. त्या कारखान्याच्या जीवावर इदा ते लय उड्या मारते ती ना, मग ह्या कारखान्याचा भंडाराच इदा त्यांचं समद कारखानं कायमचं बंद करून टाकल. बरं बाई, नाही करून घेणार. बरं तुमची गोळ्या घ्यायची वेळ झालीये. कृष्णा, कृष्णा, बोल की. अगं काय नाही, कारखान्यात निघालो होतो, म्हणलं तुला विचारावं की तू येतेस का म्हणून. नाही नको, तू घरीच थांब. हा चालेल. पण आम्हाला नाही चालणार. जा तू कृष्णा. कारखान्याला तुझी जास्त गरज आहे. मी आणि फुलाबाई आम्ही करू पाय मोकळे. कृष्णा जा तू, मी आहे यांच्या बरोबर. ठीक आहे. यशस्वी भाऊ गोरी. आणि हो, तुम्हाला काय बी लागलं तर मला लगेच फोन करा, मी लगेच येईन इकडं. काय येते. चल. अहो काय झालं? तो अल्बम का ठेवताय? फोटो बघून तुम्ही लईच हळवे होता म्हणून नकोच. अहो मी हळवा होतो याचं कारण त्या आनंदाच्या क्षणी मी तिथं नव्हतो. पण आता फोटो तरी बघू द्या. असं म्हणता? थांब. अहो यो बघा, रायानी स्वतःच्या हिमतीवर 4था कारखाना उभा केला, त्याचा फोटो. बापाला वाटत होतं पोरग शिकलं नाही, पण त्यांनी जिद्दीनं एकाच 4 कारखाने करून दाखवलं. मला वाटलं होतं तुमच्या माघारी माझं या घराचं काय होईल, पण भाऊने आणि रायानं हे समद उभं केलं. विधात्यांच्या नावाला मान सन्मान मिळवून दिला. मला सांभाळून घेतलं. कशाची म्हणून कधी काय कमी पडून दिलं नाही. त्यांनी तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही.
आणि आम्ही तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही दिलं नाही. आम्हाला माफ करा फुलाबाई. अहो तुम्ही आज बोलू द्यात आम्हाला फुलाबाई. आम्ही फार मोठी चूक केली. मी तुझा, भाऊचा, घराचा, या गावाचा कोणाचाही विचार न करता हे घर सोडलं. तुमचं माझ्या मागे काय होईल याचा जराही विचार नाही केला. माझा स्वार्थ जपला. अहो नको आता तो विषय. कृष्णा काय सांगून गेले ते लक्षात आहे ना. आम्हाला बोलू द्यात फुलाबाई, नाहीतर मनात हे सगळं साठून राहील आणि त्याचं ओझं आम्हाला नाही झेपणार फुलाबाई. आम्ही जबाबदारी झटकून निघून गेलो. माझ्या लेकाचे कोवळे खांदे या सगळ्या जबाबदाऱ्या कसे पेलतील याचा जराही विचार नाही केला. मी त्याचाही फार मोठा गुन्हेगार आहे. आज जेव्हा मृत्यू समोर उभा होता तेव्हा मला तुमचं आणि घराचं महत्व पटलं. मी भरकटलो फुलाबाई. माझ्या आयुष्याची दिशा चुकली. अहो, चुकले असतील तुमचे रस्ते. मग तुम्ही घरापर्यंत आला ना. आता मनासारखं जगूया. जे राहून गेले ते समज करूया आपण. आम्ही सगळे तुमच्या संग आहे. आता म्हातारपणात आपण राजा राणीचा संसार करू. देवाच्या यात्रेसाठी यो भंडारा जाणार आहे, तेव्हा त्याच भावनेनं काम करा. मॅडम तुम्ही काळजीच करू नका. जीव लावून काम करतो आम्ही. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. अहो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तरी का ऑर्डर घेतली बघा. आणि काय बी झालं ना तरी आजच ही ऑर्डर पूर्ण करायची. आणि देवाच्या उत्सवासाठी ही ऑर्डर जातीये म्हणल्यावर तुम्ही त्याच उत्साहात काम कराल याची खात्री आहे आम्हाला. तुमचा आमच्यावर विश्वास आहे म्हणल्यावर माग हटतोय आम्ही. फक्त तुम्ही सोबत असला की काम जरा हलकं होतंय बघा. होय होय खरं आहे. तुम्ही संग आहे म्हटल्यावर आजच्याच काम पूर्ण होणार बघा. चला तर मग लागूया कामाला. आता हे चॅलेंज घेतलंय म्हणलं एकत्र मिळूनच पूर्ण करू. काय चला आता आम्ही गाव तुमच्या सोबत. ऋतिक तुझा काय संबंध? आणि तू इथं कारखान्यात काय करतोय? बाहेर जायचं चल. हॅलो हा भाऊ साहेब. हा राया, अरे तो ऋतिक कारखान्यात आला असेल. आम्ही पाठवलंय त्याला. तो आजपासून कारखान्यात काम करेल. अहो पण भाऊसाहेब तो राया, आम्हाला माहितीये तो विश्वासाच्या लायक नाहीये, पण आमची अडचण तुम्ही समजून घ्या. आम्ही ना त्या अंतराला शब्द दिला होता की आम्ही तिचा संसार मार्गी लावू. असं समजा की आम्ही आमचा शब्द पूर्ण करतोय. करू दे त्याला काम, पण बारीक लक्ष ठेवा बरं त्याच्यावर. ठीक आहे कृष्णा, आजपासून ऋतिक इथंच काम करत. चालतंय मी लागतो कामाला. मार जागेवर जाऊन बसतो मी. ए ऋतिक कुठं चाललाय तू? ऑफिस मध्ये मार जागेवर. तुला कारखान्यात कामाला ठेवलाय. तू आधीचे काम करायचं तेच काम करायला ठेवलंय असं कोणी सांगितलं तुला? तू आजपासून कामगारांसोबत त्यांच्या हाताखाली काम करायचं. काय मी या कामगारांसोबत काम करायचं? हो, आणि नसल करायचं ना तर घरी जाऊ शकतोस तू. नाही नाही नाही, असं कसं घरी जा. करेल तो काम. अंतरा ऋतिक, कुठलंही काम छोटं मोठं नसतं. आणि आता आपल्याला कारखान्यात काम करण्याची गरज आहे. ठीक आहे, मी आहे काम करायला तयार. चला लागा कामाला. ऋतिक तू मशीनवर कामगारांसोबत काम कर. आणि अंतरा तू पोती किती होत आहेत ते मोजून घे. व्यवस्थित लिहून ठेवा, नीट सुपरवाइज कर. हो चला तर मग लागूयात कामाला. आजचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. दररोज तर मला तुझ्या मागं लागावं लागतं. कृष्णा जेव, कृष्णा जेव. तवा कुठे जाऊन जेवतीस तू? काय आज काय स्पेशल? कारण आज आत्यांनी स्वतःच्या हाताने डबा बनवून दिलाय आपल्यासाठी. त्यामुळे आजच्या जेवणाची चव वेगळी आहे बघ राया. आणि होय रे राया, आत्यांचा आपल्यावरचा राग गेलाय त्यामुळे किती समाधान वाटतंय ना. कितीतरी काळ आपण या दिवसाची वाट पाहत होतो. हो काय हो, तुला आनंद नाही झाला वे? झालाय की आनंद, पण
पण आईचे डोळे उघडण्यासाठी आपल्याला लय मोठी किंमत मोजावी लागली कृष्णा. म्हणजे तुझा अजून आत्यांवरचा राग गेला नाही तर? अरे राया, आपल्या आत्या लई भोळ्या आहेत. त्या कोणाच्या बी बोलण्याखाली येतात आणि त्यांना कोणाचं बी खरंच वाटतं. पण आता त्यांना सगळं कळालंय ना, मग झालं तर. खरंय तुझं, पण आता परत गुली मावशींच्या बोलण्यात येऊ नयेत म्हणजे झालं. नाही नाही, आता नाही येणार त्या, कारण त्यांना गुली मावशीचा स्वभाव कळालाय ना, त्यामुळे येणार नाही. बरं तू जेव. राया, आता सगळं कसं पहिल्यासारखं होतंय ना, त्यामुळे किती बरं वाटतंय. पण काय? पण बघ की, मी आत्या, दादासाहेब सगळ्यांची मनं जिंकली, पण माझी मामीच माझ्याशी बोलणं झाली र. जिनं मला सांभाळलं, मला लहानाचं मोठं केलं, मला एवढं शिकवलं. माझ्या एका निर्णयामुळं ती माझ्यापासून किती दुरावली. कृष्णा, मामीचं लई प्रेम आहे तुझ्यावरती, मग ती अशी सहजासहजी कशी माफ करेल बरं तुला? एखाद्यावर जर लई प्रेम केलं ना आपण, आणि स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं का नाही, आणि त्याच जर माणसाने आपल्याला दुखावलं, तर त्यातनं सावरायला वेळ जातोच की. आता दादासाहेबांचंच बघ ना, तू किती चिडायचे आपल्यावर, किती रागवायचे, पण त्यांना जेव्हा त्या मागचा हेतू कळाला, त्यांना आपला स्वभाव कळाला, तेव्हा त्यांनी आपल्याला माफ केलंच की. मग मामी मी तुला माफ करेल, मला खात्री आहे बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. तू म्हणतोस तसं झालं ते चांगलंच होईल. राया, अरे मला तो पुरस्कार मिळाला होता ना, त्याच्या रकमेचा पण काहीच उपयोग केला नाही. अगं तुला कुणी अडवलंय तवा? तुझे पैसे आहेत, तुला जसे खर्च करायचे तसे कर बघ. अरे तसं नाही र, माझ्या शिक्षणामुळं, माझ्या कामामुळं मिळालेलं बक्षीस मी असंच कसं वाया घालू? आपण ना त्याच्या समाजासाठी उपयोग करूयात. नक्की काय करायचं म्हणतेस तू? कसला विचार केलायस का? हा, बघ ना, आपल्या गावात ना एक पण मोठी शाळा नाहीये. राया सर, भंडाऱ्याची ऑर्डर सगळी पूर्ण झाली बरं का? हे बघा, गाडी लोडच केली आहे, आता पाठवूनच द्यायची फक्त. काय बोलता जामदार? एकच नंबर काम केलं बघा तुम्ही. भाऊसाहेबांना कळालं ना, लईच खुश होतील बघा. भाऊ, ऑर्डर पूर्ण झाली बघ. काय सांगताय? आपण दिलेल्या वेळेच्या आधीच सरपंचाची ऑर्डर पूर्ण केली. रे शाबाश, आम्हाला माहित होतं राया तुम्ही असंच करणार, म्हणून ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकली बघा. भाऊसाहेब, हे सगळ्या कामगारांमुळे शक्य झालंय बघा. आणि हो, जास्तीची ऑर्डर आली त्यामुळे अंतरा आणि ऋतिकनं जोमानं लक्ष दिलं यामध्ये. ह्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. असं अंतरा, तुम्ही आमचा विश्वास तोडला नाही याचा आम्हाला आनंद वाटतो. आज तुम्ही सगळ्यांनी आमचं मन जिंकलंय. असं सगळ्यांनी एकत्र मिळून काम करा आणि आपल्या कारखान्याचं नाव आहे ना खूप मोठं करा. बोल ना. अगं कुठं हरवलीस? काय नाही. अरे भाऊसाहेब मगाशी जे काय बोलले ना त्याचाच विचार करत होते. त्यांनी माझ्यावर लई मोठी जबाबदारी टाकली, म्हणून मला ती पूर्ण करून दाखवायची आहे. ती कशी पूर्ण करता येईल ना याचाच विचार करत होते. अगं मी सांगतो ना, तू एकदम उत्तम रीतीने पूर्ण करणार बघ. आणि तुला एखादी जबाबदारी दिली आणि ती पूर्ण झाली नाही, असं कधी झालंय का? मला फक्त झोकून देऊन काम करायला जमतं. बाकी आता ही जबाबदारी व्यवस्थित पार पडल नाही पडल हे मला माहित नाही. पण राया, मला यावेळी लई भारी वाटतंय र. म्हणजे बघ ना, सगळं कसं जुळून आले. मला बक्षिसाची रक्कम मिळणं, माझ्या मनात कन्या विद्यालय सुरू करण्याचा विचार येणं, आणि भाऊंच्या मनात तशीच इच्छा असणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्या विद्यालय सुरू करण्याची जबाबदारी भाऊसाहेबांनी मला देणं. मला लई भारी वाटतंय. अगं कृष्णा, तूच भारी आहेस म्हणलं सगळंच भारी होणार की. बरं चला, उद्याच्या भूमिपूजनाच्या तयारीला लागलं पाहिजे आपल्याला. हा, आणि असं बी कारखान्यातलं व्याप लय कमी झालाय आपला. हो ना, अंतरामुळे आपलं बरंच काम सोपं झालंय. तिलाही मन लावून काम करते र. आता बघ ना, त्या भंडाऱ्याच्या हळदीच्या ऑर्डरचं काम तीच बघते. माझ्यासाठी हे लई मोठं सरप्राईज होतं. अगं सरप्राईज अजून मिळालं नाहीये तुला.
आज किती वर्षांनी आपलं सगळं कुटुंब बाहेर पडलंय ना. असं घर आम्हाला होतं बघा. आज आम्ही खूप खुश आहे. भाऊ अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. माझं बी किती वर्षाचं स्वप्न होतं समद्यांना एकत्र बघायचं आणि ते आता पुरं झालं. आई पण हे सगळं कृष्णामुळे घडतंय बरं का. म्हणजे बघ ना, तिने मुलींच्या शाळेची कल्पना मांडली त्यामुळे हा योग जुळून आला. आओ भाऊसाहेब असं काही बी नाहीये. तुम्ही सगळेच चांगली माणसं आहात आणि चांगल्या माणसाच्या नशिबात कायम चांगलंच लिहिलेलं असतं. अरे हो राया, आज माझ्या नशिबात कोणतं सरप्राईज लिहिलंय? अरे काय सरप्राईज सांग ना. ते काय मी तुला सांगणार नाही बघ. अगं तुला तिकडे गेल्यावर कळणारच आहे की. कृष्णा आम्हाला पण सरप्राईज माहितीये बरं का. भाऊसाहेब तुम्ही तरी सांगा ना. भाऊ अजिबात सांगायचं नाही तिला काय. असं काय करताय भाऊसाहेब, सांगा ना. भाऊ नको नका सांगू अजिबात काय. तिला कळणार आहे तिकडे गेल्यावरती. अरे जे काय असेल ते सांगा तिला. त्या पोरीने तोंड किती बारीक केले बघा. अजिबात नाही. अगं तुला तिकडे गेल्यावर कळणारच आहे की. कुणीच सांगू नका तिला काय. आणि असं बी कृष्णानं बारीक तोंड केलं का नाही ती अजूनच भारी दिसती. भाऊ अहो बघा की विनोबाची यात्रा जोरात चालू आहे. अहो सगळीकडे आपलाच भंडारा उधळला जातोय हे बघा. वा वा वा. तुम्ही सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय बरं. राया कृष्णा अनांतरा तू सुद्धा केलेली मेहनत त्यामुळे आपला भंडारा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला. हो ऑर्डर तर पूर्ण झाली. चालू आहे की. पर तुम्ही तर त्या भंडाऱ्यात केमिकल मिसळलं होतं ना. मग अजून लोकांनी त्रास कस काय नाही झाला का बघ. अरे देवा परमेश्वरा. अरे ती त्या भंडाऱ्यात मिसळायसाठी मी केमिकल आणून दिलं होतं का नाही, मग मिसळलं का नाही. अच्छा ते वय मम्मी. अगं ते तर गावात मिसळलंय पण त्याचा इफेक्ट अजून का झाला नाही हे मला कळणार झालंय बघ. मम्मी ते काम अंतरण केलं होतं ना. तुम्ही जर ती काम केलं नसेल ना तुमच्या दोघांचा जीव घेईन बर का मी. तुमचा ह्यो हलगर्जेपणा लय नडतोय बर का मला. तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे ना एक दिवशी मला जेलमध्ये जायला लागल. थांब मीच बोलते अंतरा बरोबर. धर फोन लावून दे मला. आणि इकडं बोल. हा बोल ना. मी सांगितलेलं काम व्यवस्थित केलंयस ना. अगं असं काय करतेस, मी आता कार्यक्रमात आहे. अगं काय डोसक्याव बिस्क्याव पडलीस का. अगं हो हो पडले मी पाया देवाच्या. अगं अंतरा मी तुला काय म्हणत्या तुला कळतंय का. वाईट जरा बाजूला ये. काय मला काही ऐकू येत नाहीये. थांब मी बाजूला जाते. थांब. मग मगासपासून तुला तीच म्हणत्या की मी. काय. हा बोल गुलियात्या. अंतरा ती मी हळदीत मिसळायसाठी केमिकल आणून दिलं होतं तुम्हाला, ती काम व्यवस्थित केलंय ना. हो आत्या काळजीच करू नको, मी सगळं काम व्यवस्थित केलंय. अगं पर मग बातमी कशी काय नाही आली का नाव. आत्या तुला खूपच घाई झालेली असते, जरा धीर धर. तुला जी बातमी ऐकायची आहे ना ती लवकरच ऐकायला मिळेल. अगं आता अजून किस्ता धीर धरायचा. हे बघ ही संधी जर गेली का नाही हातात ना तर लय अवघड काम होऊन बसेल. अगं तशी वेळच येणार नाही. थोड्याच वेळात तुला हवी तशी बातमी तुझ्या कानावर ऐकायला मिळेल बघ. बरं ऐक मी ठेवते फोन. हा वय वय. अंतराने काम चोख केलंय. आपल्याला वाईच वाट बघायला लागत. बायको कोणाची. आणि सून कोणी करून आणल्या. आता ह्या ईदा त्यांच्या घरावर फक्त आपल्या तिघांचं राज्य. कोण म्हणलं दुरावली. मी फक्त रागवले होते तुझ्यावर. तुझ्याशी नातं तोडणं म्हणजे स्वतःचा जीव घेण्यासारखं आहे बघ. अगं तू जीव आहेस माझा कृष्णे. राया हे सगळं तुझ्यामुळे झालंय.
तू आज मामीला इथं घेऊन आला नसतास तर आमचं नातं पहिल्यासारखं झालं नसतं. तुला खूप खूप थँक्यू. तू माझं घर परत एक केलंयस, मग तुझं घर कसं तुटलेलं राहून देईन मी? आणि कृष्णा, अगं पोरी, तुझ्यामुळे किती मुलींना शिकायला मिळणार आहे. तू आहे ना आमचं स्वप्न पूर्ण केलं. आज आम्ही खूप आनंदात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, आपलं कुटुंब परत एकत्र आलं. आमची तर आता काळजीच मिटली बघा. दादासाहेब, अहो बाबासाहेब, अहो काय झालं बघा माझं. अहो कसं वळायला लागलंय सगळं. अरे शांत हो, काय झालं सांग. अरे पण ही नक्की कशामुळे झालंय? अहो ही तुमच्या भांडाऱ्यामुळे झालंय. अहो सगळ्यांनी ह्यो भांडारा हातात घेतला आणि ज्यांनी ज्यांनी भांडारा उधळला अंगाव त्या सगळ्यांची ही अशी अवस्था झाली. आणि तुम्ही ज्यांना जो भांडारा दिला त्या सगळ्या लोकांना बी ह्या अशा जखमा झालेत. काय करून ठेवलंय? सगळ्यांच्या जीवावर उठलं का काय तुम्ही? आता कसं मनाला भारी वाटतंय. किती दिवस झाले मी ह्याच क्षणाची वाट बघत होते. या भंडाऱ्यानं झालेल्या जखमा थोड्याच वेळात विधात्यांचा सगळा मान सन्मान आता मातेत मिळवतील. ते बघा तिकडे आहेत. आपली अशी अवस्था करून स्वतःचा घरगुती कार्यक्रम करतायत. आपल्या या अवस्थेला हे जबाबदार आहेत. आता सोडू नका यांना. दाखले मला लोक लय बिघडले ती. तुम्ही घराकडे निघा. त्याचं लोक गावात ते काय करतील ते सांगता येत नाही. तुम्ही निघा पटकीने. मी ह्यांना कसं अडवायचं ते बघतो. अहो असं कसं निघा. आपण जर काही केलेलंच नाहीये तर घाबरायचं काय कारण आहे. येऊ देत त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. अहो असं काय करताय. लोक बघा किती चिडली आहेत. ते आपल्याला बोलून बी देणार नाहीत आणि ऐकून बी घेणार नाहीत. उगाच काय वाईट वंगाळ होण्यापेक्षा चोपान म्हणतो ते बरोबर आहे. चला आपण निघूया इथून. नाही, असं निघून जाणं आम्हाला पटत नाही. आमची चूक नाहीये. आम्ही त्यांना सामोरं गेलं पाहिजे. भाऊसाहेब, अहो ही माणसं आता खूप रागात आहेत. आपण यांच्याशी नंतर बोलूयात. मला बी काहीच कळणं झालंय राय. आतापर्यंत कधीच काही झालं नाही असं. मग आत्ता हे कसं काय झालं? आणि राया, त्या दिवशी आपण समजा नीट चेक करून पाठवलं होतं. मला नाही वाटत हे आपल्या भंडाऱ्यामुळे झालंय. ह्याच्या मागं काहीतरी कारण वेगळं असणार आहे. बघ तू. कृष्णा, अगं पण गावकऱ्यांना असंच वाटतंय ना की ही सगळं आपल्या भंडाऱ्यामुळेच झालंय म्हणून. त्यांना कसं कळणं झालंय की विधाते असं कधीच काही करू शकत नाहीत. पण कृष्णा, लोक म्हणते ती तसं खरंच जरी आपल्या भंडाऱ्यामुळे झालं असेल तर? काही काय बोलतोस राया. अरे त्या दिवशी आपण तिथंच होतो आणि आपल्या समोरच तर ट्रक भरून गेला. हे आपल्या भंडाऱ्यामुळे नाही झालं. आणि जर झालं असतं तर आपल्याला लगेच कळलं असतं. बघ तू. कृष्णा, मला तर वेगळा संशय येतोय बघ. बऱ्याच दिवसांनी ऋतिक कारखान्यात आला होता. त्यांनीच तर काहीतरी गडबड केली नसेल ना? ह्याच्या हातने एक चूक घडली म्हणून सतत त्याच्यावर संशय घेणं चुकीचं आहे राय. आणि असं पण तो एकटा थोडी नव्हता तिकडं. आपण सगळेच होतो की. आणि त्यानं असं काही केलं असतं तर कामगारांनी आपल्या कानावर घातलंच असतं. मग त्यांनी नाही केलं तर मग हे सगळं केलंय कुणी? आम्हाला मान्य आहे आम्हाला की आमच्या हळदीत केमिकल सापडले. पण हे केमिकल कारखान्याबाहेर बी कुणीतरी मुद्दाम विधात्यांचं नाव खराब करण्यासाठी मिसळू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा तपास होईपर्यंत, खरा आरोपी सापडेपर्यंत आम्हाला समजून घ्या. आणि जर या तपासात आम्ही दोषी आढळलो तर यो राया स्वतःहून तुमच्या समोर येईल. आणि मग तुम्ही सगळ्यांनी मिळून मला पारावर फासावर चढवलं तरी चालेल मला. हे बघा, आमचाही दोष नाहीये. पण आमच्या कोहिनूरच्या हळदीमुळे ज्यांच्या जीवावर बेतलं त्या सगळ्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही उचलणार आहोत. आम्हाला आमचं काम करू द्या. आणि भाऊसाहेबांनी आतापर्यंत गावासाठी जे काय केलंय ते लक्षात घेऊन
त्यांना दोषी ठरवू नका. मी एवढीच तुमच्या सगळ्यांकडे विनंती करू शकते. कृष्णा, तुम्ही हात जोडायची काही गरज नाहीये. गावासाठी भाऊसाहेबांनी खूप केलंय हे आम्हाला पण मान्य आहे. त्यामुळे आम्ही आता जातो, पण लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घेऊन खरा आरोपी आमच्या समोर आणा. गावकऱ्याच्या जीवावर उठलेल्या माणसाला आम्ही कधीच माफ करणार नाही. हो सर, या कारखान्यात आढळलेली हळद मी आपल्या लॅब टेक्निशियन कडून तपासून घेतली, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणघातक केमिकल असल्याचं आढळलंय. काय तुम्ही नीट तपासलत का? हो सर. मिस्टर विधाते, तुम्ही हे मुद्दाम करणं शक्यच नाही. तुमची गावावरची आस्था, तुम्हाला गावाविषयी वाटणारी तळमळ मी अगदी जवळून अनुभवली आहे. खरं तर हा आरोप तुमच्यावर करणं मला जड जात आहे, पण मला माझी ड्युटी निभावावीच लागेल. आणि जे निष्कर्ष हाती लागलेत त्याच्या आधारावर मला तुमचा कारखाना सील करावा लागेल. जाधव, कारखाना सील करायला घ्या. यस सर.